Audio Jungle. हवं काय पुढे हन झाले, काय पुढे व झाले नक्कीचे आज सांगा मला. असणाऱ्या शिखी मुनींच्या पोटी जो नंदी जन्माला आला, याच पहिलं युद्ध विष्णू देवाशी झालं, दुसरं युद्ध इंद्राशी, तिसरं युद्ध शंकराशी. शंकरानं वाहन म्हणून मागून घेतला, नंदीला कायम स्वरूपाच्या हक्काची जागा मिळाली. तिथून पुढं नंदीचं काय झालं काय नाही तो भाग वेगळा. शाहिरांनी विषयाला कलाटणी दिली आणि शिलाद मुनीचा नंदी या ठिकाणी गावा लागला. पण आता त्या नंदिकेश्वराला अक्षय अशी जागा मिळाली, भगवान शंकराच्या चरणाशी अक्षय स्वरूपाची जागा मिळाली. या नंदीचं काय झालं? अरे कोण पत्नी ही त्याची, कोण पत्नी ही त्याची, सासू सासरे सांग मला, सासू सासरे सांग मला, सासरे सांग मला. त्या प्रश्नाचे उत्तर पंडिता म्हणे तू द्यावाला. प्रश्नाचे उत्तर पंडिता म्हणे तू द्यावाला. नंदिकेश्वराची कथा नाही. या नंदिकेश्वराचं पुढे लग्न झालं, याला सासू सासरे आले आणि हा नंदिकेश्वर सुद्धा भगवान शंकराशीच विलीन झालेला आहे. ही कथा नेमकी कशा पद्धतीनं घडली? भगवान नंदिकेश्वराचा विवाह कशा पद्धतीनं झाला, लग्न कशा पद्धतीनं झालं आणि कोण त्याला सासू सासरे मिळाले? जात असताना शाहिरांना माझी एवढी शंका आहे. आणि म्हणून शेवटचा विषय कसा